आपण शिवमानीचे किल्ले बघणार इथे जिवंत करून बघायचे त्या काळात गेलं असं वाटलं पाहिजे. तर नमस्कार, माहिती तुम्हाला ओळख करून देतो. माझं नाव महेंद्र गावकर. तर विजयाबद्दल पुणे निजाई भवानी जय शिवाजी. किल्ला राजा भोज या काळात बांधले गेले. का राजा भोज और का गंगूत तेलील पन्हाळगड शिलार करण्यात आली. तर 1195-1205 हा किल्ला बांधायला 10 वर्ष लागली. आपल्याला 830 वर्ष आली. मग जुना किल्ला आहे, म्हणजे शिवमने हा किल्ला 400 वर्षा पूर्वीचा. पण ह्या ठिकाणी कसं आहे, महाराजांची असतील रणजित प्रतापसारखे वगैरे तिकडे कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या विरुद्ध ते डच इंग्रज फोर्स समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रजांची समोर खाडी आहे बेअपाटळ याला पाठीमागे अरबी समुद्र आहे. तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी 1718 साली हे चोंबोळ्यांची मारी केली. त्यांना व्हाईट कलर हे भिंतीवर जे पांढरू आहे ते सर्व कॅनगुल स्पॉट आहेत बघा. तर इकडनं खाडीतून हल्ले करून ब्रिटिश आले. तर एकूण एक किल्ले होती 16 लढाई झाले 16. त्यामध्ये 14 लढाई पण जिंकलो. 2 वर्ष आलो. तर किल्ल्याचं ते तानवी मुली जाऊन लाडवळी होतं, इथं लग्न होतं. बरीचसे मुले किल्ला सोडून बाहेर गेले आणि ब्रिटिशांनी मोका साधला आणि 2 दिवस तुफान मारा सुरू केला. एवढा मारा पण तुझा त्याने वॉल तुटली नाही, भिंत तुटली नाही. मग त्यावेळी त्याने आपल्या किल्ले नाव दिलं होतं रॉक ऑफ जिब्राल्टर. म्हणजे काय, कठीण बेट, युरोपची खाडी. म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ला जिंकता आला नाही असा आपला किल्ला. आता पाठीमागून जे इंग्रज आतमध्ये गेले फिचूरमुळे आपले सर्व जे किल्ले गेले त्याचे बंड फिचूर. जुना किल्ला पाचकर आतमध्ये राजापूरच्या काळात की 1218 साली यादवानी ताब्यात घेतला की देवीचे यादवराजे. 1354 साली विजयराजे कृष्णदेवराय त्यांनी यादवांचा पराभव केला. 1431 साली बामणी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह त्यांच्या पायच्या तुकड्या पडल्या. तुम्हाला महत्वाचे आहेत बघा, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बिदरशाही आणि इमादशाही. 5वा भाग ते विजापूरचे आदिलशाह त्यांच्याकडे 125 वर्ष किल्ला आदिलशाहकडे होता. मग शिवाजी महाराज ताब्यात घेऊन 12.5 एकर किल्ला वाढवला बघा. खाली याच्या खाली पहिली भिंत आहे, ही दुसरी आहे बघा आणि वर एक तिसरी आहे. तुम्हाला ह्याच किल्ल्याला 3 तटबंद्या बघायला भेटतात. 3 वॉल्स 1 to 3. आता मालवण किल्ला बघायला सिंधुदुर्ग त्याला एकच सिंगल तटबंदी आहे. आता महाराज किल्ला ओळखायचे असतील तुम्हाला पायथ्याचे हनुमान मंदिर लागलं बघा. वर शिवलिंग, आता आपण नंतर जाणार, आणि भवानीमातेचं मंदिर. तुम्ही ज्या ठिकाणी पावती फाडलात त्या भिंतीत काय लिहिलं आहे, जिबीचा दरवाजा. आता जिबी हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला. इनकॉरिडोर चेकिंग करून आतमध्ये सोडायचे चेकपोस्ट. पूर्वी किल्ला बांधकामामध्ये सिमेंट नव्हतं, सिमेंट नंतरचं आहे. त्यावेळेला उपयोग काय करायचं, गुळ वापरायचा बघा. गुळ म्हणजे जागरी, गुळ चुनक, शिस, राळ कात्या, बेलफळ आणि हिरड्याची पाने. हे कसं आहे, मेल फिमेल स्टोन म्हणजे इथं लॉकिंग सिस्टीम, लॉक सिस्टीम. वरती जे वल आहे त्याला जंगी म्हणतात बघा. की गन पॉईंट, की बंदुकाचा मारा की धनुष्यन मारायचा. शत्रू इकडनं खालून बघू शकत नाही, वरून आपले मावळे बरोबर टिपू शकतात. बघा दिसते काय तुम्हाला, पण नंतर मी तुम्हाला गन पॉईंट दाखवतो. त्या बुर्जावरून या डायरेक्ट गेटवर आहे बघा गन पॉईंट. काही जण प्रश्न पडतो की एवढा किल्ला दगड उचलला कसा असेल. हा पूर्ण नॅचरल दगड आहे, जांबा दगड. हे बेट होतं आयलंड, त्यावर बांधकाम केलेलं आहे. कारण मालवणचा किल्ला कुर्ते बेटावर बांधलाय बघा. रायगड राणीच्या डोंगरावर सुद्धा घोरप्या डोंगरावर. तुम्ही जे उभे आहात हे त्रिकोण भाग, या ठिकाणी टोपीचा गाडा उभा करून ठेवायचा, तोफगाडा, आणि खाडीवरती आक्रमण करायचं. का तोगडा बॅकने रिव्हर्स येऊ नये त्याला हबीशी मार्गे दणकापासून स्लोप ठेवलेला आहे बघा. हे चौकोन भाग त्याला फांजी बोलतात. आता मालवण किल्ला पूर्ण पाण्यात आहे, बोटीतून जायला लागतं. याला पण पुरी पाणी होतं किल्ल्याला 4ही बाजूला. याला कुठून पाणी होतं आपण वरना माहिती घेऊया. आता आपण पुढे पाणी किल्ला किल्ला कुठचा पण बघा, पण जरा कसं आहे बघ, गोमुख्याला भटकाने आहे. तर असं का ठेवलं असतो, शत्रूला की नाही डायरेक्ट दरवाजा करू शकत नाही बघा. कारण मेन कसं आहे, शत्रू दरवाजी नाही म्हणून कुणी शत्रूंची हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे, दरवाजा तोडायला प्रयत्न करायचा. तर ऍक्च्युली दरवाजा सुटू नये. मग दरवाजाची इकडे फेमस दिसत नाही दरवाजे पाहिजे, पण तोफांचे मारे दिसतात व्हाईट कलर. का लाचचा तोफाच्या भिंतीला पण दरवाजा मारला लागलाय. दिसतो काय दरवाजा अजून दिसत नाही आपल्याला. दरवाजाला 400 वर्ष झाली तरी बघायला भेटतो बघा. आपण म्हणतो जुनं ते सोनं, तर नवीन मध्ये घालून राहत नाही बघा. अजून दिसत नाही आपल्या दरवाजा. माहिती आले की वाटणार टाकणार.
ऐकणं जास्त, बोलणं कमी. हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार, मेन डोर, तर याला नाव आहे दिंडी दरवाजा. पूर्वी मॅडम या दरवाजाची एकच टायमिंग असायची, संध्या सूर्य म्हणून गेला 6 वाजले की दरवाजा बंद. त्याचबरोबर ऐकलं इकडे दूध विकणारी गवळण, जे आपल्या बाळासाठी भिंत उठून तळमंद असा दरवाजा असायचा. समजा हा दरवाजा पूर्ण असला की तो उद्यावर दरवाजा ओपन असायचा, त्याला दिंडी म्हणतात. एक दरवाजा होता छोटा येण्या जाण्यासाठी. आता हत्ती धडक जाऊ नये म्हणून खेळ बसत टोकं दिलेली आहे. तर हत्तीन टक्कर माली इकडे मस्त खेळ लागायला पाहिजे. ही वरती इमारत आहे नगारखाना आहे, मोठा एक 2 नगारा वाजवायला. म्हणजे समजा शत्रूंनी अचानक हल्ला केला, सैनिकांना सावध करायचं आणि एक 2 झाल्या देवड्या सिक्युरिटी चौकशी करून आतमध्ये थोडं इन्क्वायरी करू. थोडक्यात बघा 400 वर्षी आधी दरवाजाला तरी बघायला भेटतो. कारण आपण म्हणतो जुनं ते सोनं, कारण ते नवीन दरवाजे बनवणार आहेत, पण असं नाही बनवणार. या तारीखला तर हा नामांकित केला झालेला आहे आता. हा तुमच्या समोर हे 2 दगड आहेत बघा. कारण दगड हे असे ठेवले, त्यांचा पण काय महत्व आहे बघा. त्यांना पण कारण लांबून मशरूम वाटतात, त्याच्यात आपण खेळ होतो तो प्रकार. पण पूर्वी बोटी बांधायला उपयोग करायचा, झाज बांधायला, तर ते खाडीमध्ये जायचे पाण्यामध्ये. आता बस सर त्या दगडाला होल नाही आणि या दगडाला होल आहे. हे टोपीला स्टँड म्हणून वापरायचे. चाक काही लाकडी असतात, काही दगडी असतात. पण त्यावेळी महाराणे मावळे होते, हत्तीसारखी ताकद. ते थोडक्यात म्हणून माहिती आहे एसादी कंकर, म्हणजे हत्तीने गोवळकोंडा हादला बादला. का समजी कोंढाळकर महाराजांच्या अंगावर होते प्रतापगडला, घोडा उतरून खांदा घ्यायचा बा, 300 किलोचा घोडा, आणि खेपेला मावळा एक बोकड खात होता बघा. समजी कोंढाळकर ज्याने अफजलखानचे पाय तोडले, ते 2-3 पळ होते. आता पण या टोपीची माहिती होईल समोर. या इकडे इकडे तुम्हाला सर्व वास्तू बघायला आहेत बघा. आता काही तोफांमध्ये फरक असतो. बांगडी तोफ, सरळ तोफ, त्या मेंढा तोफ. कारण देवळी किल्ल्याला मोठी मिळतोय दौलताबादला, आणि मुरुड जैन किल्ल्याची कळमडे रिंग रिंग जोडलेलं. तर ही तोफ सरळ आहे की दारूवरचे गन पावडर समोरून टाकून भरायची आणि बत्ती पाठीमागून द्यायची. पाठीमागे होल आहे छिद्र बघा, तिकडनं बत्तीली प्रेशर गाळून तो ब्लास्ट भीती जाऊन फुटला. पण त्या ब्रिज काय करायचे, लांबून जास्त झाले काय, मग ऑपरेशन तुरके गनिमी काम की जेणेकरून शत्रूंच्या तोफा बंद करून टाकायच्या. त्या होलामध्ये की आम्हाला तोफ लॉकणार बघा, बिलकुल चालू शकत नाही. तुम्ही थोडक्यात तानाजी पिक्चर बघले, तानाजी, त्याच्यामध्ये नाजी तो दाखवलाय तानाजी म्हणून. तेवढंच नव्हे, जो वाचन सैनिक आहे तर बाजू हौदस्त पाणी असतो, त्या पाण्यावर डोक्यावरून ठेवणार, नाही तर कानाचा पडदा फाटणारा बाजूला. कारण आपण सुरंग लावतो त्यातून मोठा येतो. पुढे लोखंड कमी होतं. पंचधातू ज्यासाठी फॉईल मेटल्स की तांबा, पितळ, जस्त, त्यातील लोखंड. कारण लोखंड झुंजून गेलं असं बघा. कारण जवळ खारं पाणी आहे, खारी आहे, बिलकुल जरा पण खराब झाली जरा पण बघा. हे दगडी तो बोळे आहेत बघा. हे पूर्वी मावळे हाताने टाकायचे हँडबॉम्ब हरारो माझे करून. आता ही पण इमारत होती, ही पोलीस चौकी होती, आउटपोस्ट. गावात येथे मला पोलीस ठाणे नवीन पोलीस ठाणे, ते इकडचं तिकडे नवीन बांधलेलं आहे. आता आपण खलबतखाना बघूया. सुंदर पॉईंट आहे खलबतखाना. या इकडे हे बघ, मला सांगितलं ते किल्ल्यामध्ये पण होळी उत्सव देव आहे बघा. हे तर वर्षांपर्यंत काढणार, तिकडे पण प्रथा चालू आहे. तर होळी सण कुणाचा होता, ती शिवमारांचा सण होता. आपण जे कापडदेवी बघतो, हा मावळ्यांचा ड्रेस, आणि त्यावेळी शिवमारी स्पर्धा केली होती. पेटत्या होळीच्या मध्ये कोण नारळ काढी, त्याला सोन्याच्याकडे बक्षीस होतं. ते बक्षीस कोणी घेतलं होतं, संभाजी महाराज. आता हात घालून कोण नारळ काढत नाही, काठी वापरून नारळ काढतात. किंवा दसऱ्याला सोनं तुमचं आपल्या पानावर घेऊन ती पण प्रथा चालू आहे. दिसतात पानं पडलेली सर्व. आता मग या खलबतखाना चांगला पॉईंट आहे. या इथे आतमध्ये याचा दरवाजे आता लावले आहे की वट वगैरे जातात म्हणून. बघा टेक्निकची वारी आली होता. आता बाहेर आलेला आहे खलबतखाना. खलबतखाना हा पण जुना शब्द आहे, पारशी भाषेचा. खलबतखाना तुम्हाला सर्व किल्ल्यावरती बघायला मिळाले. जसे राजगड आणि विजय किल्ल्यावरती खलबतखाना बघायला भेटतो. आता खलबतखाना नाही तर गुप्त चर्चा करणे डिस्कशन. शत्रू कसं मारायचं प्लॅनिंग काय, पण त्यावेळी व्यवहारांवर काय होतं,
जेवढे मोठे सैनिक असतील तेवढे राजांच्या बाजूला. काही कितूर असतं तर आधी काय करायचं आहे कडेलो, पण हा समुद्र आहे की जलदुर्ग किल्ला आहे. या ठिकाणी कडेलोचा प्रकार नव्हता. रायगड टकमा करून वारावर घालतो. मग कोकणामध्ये काय करायचं जल समाधी पोते बोलीमध्ये भरायचे, एवढं मोठे दगड बांधायचा आणि बोटीतून वाट सोडून द्यायचे, त्याला जल समाधी. आणि तुम्ही का बोला ह्याला इको येऊन खलबतखाना कसं काय छत्रपती ऐकायला लागला पूर्वी असं नव्हतं. कारण इकडे हळू बोललेलं त्या दरवाजे पण ऐकायला लागला. कारण त्यावेळी हा दरवाजे टॅग बनवता, ते नवीन बनवलेले खिडकी बनवतो आणि अगदी हळू मनामध्ये बोलायचं. तसं मी तुम्हाला आवाज काढून दाखवतो, ऐका. बघा हे मी आता खलबतखाना केला, हा आवाज बाहेर गेलेला आहे. पूर्वी माईक नव्हता, खरा माईक असला आवाज खडखड. हा मावळ्याचा विचार माईक. या दगडामध्ये कोरीकाम कसं केले मी तुम्हाला थोडक्यात माईक सारखा आवाज काढून ऐका. हॅलो 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 हॅलो. म्हणजे पूर्ण किल्ल्याला इको आहे. ठराविक अंतर पण इको येणार, कारण कमीत कमी 17 मीटर 2 पॉईंटला इको येतो, 55 फुटावर कुठेतरी इको येऊ शकत नाही. आता बाहेर गेलं इको येणार, पण नंतर तुम्हाला ओपन करायला इको दाखवतो. आता आपण ग्रुपचा इकडे थांबा असं नाही, मी तिकडे दाखवतो त्या मोबाईल. हा इथून पूर्वी घोड्यांसाठी रस्ता, घोड्यांना पाहण्यासाठी. कारण रायगड कसं घोड्यावरून बाजारपेठ, तशा किल्ल्याला एकूण 27 बुरुज आहेत. आता बुरुमेश सरदार, गणेबुरुज, शाहबुरुज, म्हणजे त्यावेळी घोडेचे पळायचे, म्हणजे मावळीचे वावरायचे दुर्ग रचना तुम्हाला बघायला मिळेल. ह्या ज्या पायऱ्या उंच आहेत ते पायऱ्या या अशाच उंच नाही, त्याला का महत्व आहे बघा. का जज इकडे उंच होते, टॉल होते बघा, पण शिवायमानीची उंची कमी 5.5 फूट. कारण एखादी शत्रू आला इथून पळू लागला, धावता तर पडायला पाहिजे, गुडगा आपल्याला पाहिजे, म्हणून एवढ्या लहान मोठ्या पायऱ्या ठेवल्या आहेत. कारण आपले मावळे सह्याद्री दरे करून फिरायचे, व डोकं आपल्याला पाहिजे, व दरे पण छोटा आहे. अगदी सावकाश घेऊन या मुलांना, तर उंच बघा. हा खाली इकडनंच येणार. हे मासे आहेत समोरचे, ग्रुप जो काय माशांचा बांगडा वगैरे बघतो ना आपण, तेच आहे. आज समोर बघ दिसतं की नाही, हे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे बघा. रत्नागिरीकडनं फक्त 90 किलोमीटर. मग सागळ पोहोचलेला इथे डाव्या माडबन जैतापूर, अमिजा प्रकल्प असतो जैतापूरचा, आणि हे समोर राजापूर बारसूर प्रकल्प, नाना रिपाईंचा भाग. पण सर ही खाडी भयंकर मोठी आहे. ही वाघुटन खाडी कुठे गेली, खारे पाटण गोवारून जास्त आतमध्ये डायरेक्ट कोल्हापूरला गेली बघा. गगन बावडा नदी, चुक नदी, भुई बावडा, त्यालाही संगम पाऊस, भयंकर मोठी खाडी आहे. कारण हे पुन्हा व्हाईटच्यावर आरमार बघायचं, देखील चैनी बुरुज म्हणून महाराजांनी नेव्हीसाठी वापर केल्याचा खास केला, नेव्ही फोर्स. कारण हा विजयकडे जलदुर्गाची राजधानी आहे, जलदुर्ग. ही पहिली तटबंदी खाली आहे ना, पहिली वॉल, म्हणजे दुसरी आहे बघा, आणि तिसरी आहे. आणि ह्याकडनं घोड्यांचा रस्ता, घोड्याने जाण्यासाठी पूर्ण राऊंड आहे, 4 व्हीलर जाय एवढा रस्ता रुंद आहे. तर ते सामान वगैरे घेऊन जायचं बघा. खाडीचा भाग हे समुद्र दिसतोय, समुद्र पाठीमागे आहे. वर डोकं सांभाळा फक्त. सर मात मी तुम्हाला बोललो होतो, शिवाई माणिकल ओळखायचे असतील तर आपल्या पायथ्याचे हनुमान मंदिर लागले. हे शिवलिंग आंग्रेकालीन आहे, आणि आतमध्ये भावनी मातेचं मंदिर. पूर्वी या किल्ल्यावरती 4 सदस्य कोण कमांडर, एक म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे. शेवटी आपल्या गावातले झुळप सरदार होते, त्याच्या गावामध्ये वाडा आहे. सर आंग्रे शिवभक्त होते. ते कुणकेश्वर मंदिर पाहिलं असेल. कुणकेश्वर मंदिर कोकणची काशी आहे बघा. मग तीर्थरूप क्षेत्र इथून किती आहे, 40 किलोमीटर. पण त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून चालत द्यायचे कुणकेश्वर दर्शनासाठी. आता काही काळानंतर त्यांना दर्शन मिळत नव्हतं, की जवळ दर्शन मिळावं, दृष्टांत झाला.
ज्या ठिकाणी तो तुरगोळा पडेल त्या ठिकाणी मंदिर बांधायचं. अंगणाने काय केलं, ह्या दक्षिण दिशेवरून की 2 तोफ टाकले, स्वयंपिंडी प्रगट झाली. की गावात मला इथे पोलीस स्टँड लागलं, त्यासमोर रामेश्वर मंदिर आहे, गिरी रामेश्वर मंदिर, डोंगरात कोणी स्वयंभू आहे बघा. आता शेवट सरदार धुळप म्हणजे कोण, तर जावळीचे चंद्रराव मोरे. पण काय म्हणत, मोरे फितूर होते, महाराजांचा विरोध होता, पण इकडे त्यांनी सर चांगलं काम केलं. ते म्हणजे कुठं तर रत्नामध्ये रत्नागिरी रत्नदुर्ग, कारण अंग्रेजांकडून त्याला 5 किल्ले बांधले बघा. आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. मग रत्नागिरी लढाई झाली ब्रिटिशांच्या झोपांच्या मध्ये. झोपाने काय केलं, एक जहाज उठून आणलं होतं. मग जहाजानं होतं संतान जहाज. त्या जहाजावरची घंटा ह्या रामेश्वरमध्ये बांधलेली आहे. घंटा एवढी मोठी घंटा आहे, पितळेची, पळून आणलेली. आणि चौकार केली सर अशी मोठी डोंगर शिडाची काठी. कारण डाव्या साईडला संभाजी अंगडी समाधी आहे. कारण पूर्वी कसं कापोलन बोटी वारावर जायच्या, आता इंजिनवर जातात. आता या ठिकाणी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 1 मिनिट मोठा तिरंगा देणं लावतात. कारण भारतामध्ये ह्या आपला 3 नंबर लागतो, लांबीमध्ये, हायटेडमध्ये. लालकोट दिल्लीचा 2 नंबर, दिल्ली. नंतर वाशीचा 1 नंबर, नवी मुंबई महापालिका. आणि आपला 3 नंबर 21/14, 21/14. हा चौकाने एवढा तिरंगा फडकतो बघा. कारण वरती सरपंच, पोलीस, टीचर का शाळेच्या विद्यार्थ्यांवर खाली वारा बेंकर रिंग ठेवली बांधायला हे बघा. आता पूर्वी या किल्ल्याला पाणी कसं होतं चारी बाजूला. आपण वरना माहिती घेऊया, थोडं अर्धा ग्रुप जाऊया. खरं कसं आहे, अरुंद भागा या वरती, तुम्ही या इकडे वरती. धन्या थांब धन्या. बाकीच्या नंतर या थोडे थोडे या अर्धे ते बीच वगैरे तुम्हाला पाठीमागे बघता येईल नंतर. फक्त पुढे मुलांना घेऊन कशी असते, उंच भाग आहे. बस बस या, तुम्ही इकडे पाठीमागे थांबला तरी चालेल. तू बस इकडे, इथे बसली तरी चालेल. आता पूर्वी या किल्ल्याला पाणी कसं चारी बाजूला बघा. ते रस्ता टीव्ही नाही का लावलेला, ब्लॅक कलर चौकोन आहे बघा, पाठीमागे येलो पट्टी आहे. मग त्या ठिकाणी सर पुरी पाणी होते. आता खंडक बाकी नाही, म्हणजे काही काळानंतर बघितलं तिकडे लाकडी पूल, लाकडी साकव म्हणजे उडणगरी, खाडी आणि बीच हा भाग पूर्वी किल्ल्यालाच जुळला होता चारी बाजूला. म्हणून पहिलं किल्ल्याला घेरिया होता बघा. ते गावात येते तुम्हाला गिरियमगड, गिरिये गाव, त्यानं घेरिया होतं बघा. महाराज ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशे म्हणून 1653 साली. तर याचं बांधकाम होतं विजय संवत्सर, म्हणजे नववर्ष झालं, विजयदशमी. या दसऱ्याच्या मुतारी विजयदुर्ग नाव दिलं बघा. पहिले घरी आल्यानंतर विजयदुर्ग. आता प्रत्येक किल्ल्यामध्ये गोडं पाणी असतं. आपण म्हणतो देवाची कणी, नारद पाणी, तिकडे खारं पाणी आहे समोर ते बघा. आणि बघ गोड्या पाणीची विहीर, हे पाईपलाईन गेले समोर दिसते. तर एकूण एक किल्ल्यामध्ये 7 विहिरी आहेत, 2 विहिरीमध्ये फक्त पाणी आहे. पण आता काही कलाकार वेगळे असतात, पाणी पिऊन बॉटल आतमध्ये टाकतात. हे बीच बघा, उजव्या साईडला बीच आहे समोर. या तुम्ही या मॅडम. योगी पाठीमागे सावकाश उतरताना. आता बघितलेले खालची चला, बाकी वरती आणि बाकी तिकडे थांबा. सावकाश घेऊन जा. हा व्यायाम काहीच नाही, आता व्यायाम आलेला. कढी इथून टाकायची बघ, त्याला आपण आगळ म्हणतो किंवा 800 अंडा म्हणतो. इथून टाकलाय लाकडी खांब 30 फूट लांब. कारण एवढं मोठं का, त्यावेळी हत्ती धडक द्यायचे दरवाजाना, मग धडक देऊन दरवाजा तुटू नये. आणि हे आहे दारुगाज कोठार, की दारुगा साठा करून ठेवणे, गन पावडर, थोडक्यात एम्युनेशन. बरोबर, ते बांधकाम दगडी बांधकाम आहे. हे आता असं कोण बनवू शकत नाही. पूर्ण कसं इंटरलॉक सिस्टीम. समजा याच्यावर किती पण हल्ला झाला तर काही होऊ शकत नाही. समजा का तोगोळा पडत तर लगेच घसरला. बांधकाम स्लोप आहे बघा. ऍक्च्युली पाऊस पडला, पाणी आतमध्ये पूर्ण इंटरलॉकिंग आहे. आणि दगडी बांधकाम तुम्हाला कुठे बघायला भेटत नाही. इकडे अजून बांधकाम बघा, ते व्यवस्थित आहे. थांबा, हा इकडे मधला दगड आहे. याला इंग्लिशमध्ये कीस्टोन म्हणतात. की म्हणजे काय ते चावी, की मराठीत पाचर. हा दगड कसं म्हणजे वरून ठोकून बसलेला असतो. हा एक दगड पडला की नाही, सर्व बांधकाम खालती पासून आर्च पद्धत. कारण ह्याला म्हणतात हेंबाड पंथी बांधकाम. तुम्हाला बाहेर गरम होणार दुपारी, पण आतमध्ये गारवा असतो. आता गव्हर्नमेंटने सर्व सामान ठेवलेलं आहे आतमध्ये. ते युनेस्कोची टीम आली होती ना, ते सर्व इकडे आतमध्ये ठेवलेलं आहे. चला आता भुयार मार्गी जायचं आपल्याला. या
काला चश्मा निकालो तो ही दिखेगा। अंधेरे में काले चश्मे से दिखेगा। व्यवस्थित आहे बघा आतमध्ये गेल्यानंतर अगदी सावकाश यायचं मुलांना पुढे सोडायचं डायरेक्ट पाणी आहे बघा पुढे गेल्यानंतर डायरेक्ट पाणी आहे आता. आतमध्ये हा किल्ला पिक्चर पण इकडे शूटिंग आलं किल्ला पिक्चर मराठी तो मुलगा इकडे बसला सचिन भाई काळे आणि सर सेनापती हंबीराव मोहिते. मामा हिला बघा नण्याला येईल तर चला चला मध्ये चला हा डायरेक्ट आपल्या तिथे नेणार बीचवर. मोबाईल फोटो काढायला. हा आलो. तुमच्या समोर हे गोल बुर्ज आहे बघा. या बुर्जाला काय नव्हतं माहितीये पूर्वी खूप लढा तोपा बारा खूप म्हणजे काय तुम्ही जास्ती लढा कमी लढू नका. या बुर्जाला पूर्वी 12 तोपा होत्या. प्रत्येक चौकोन्याला बघा 2-2 तोपा होत्या. आता या बुर्जा बघा मधामध्ये एंट्री केली तर दरवेळेस एक गोमुख भाग तुम्ही आतमध्ये गेलात ते मारा झाला ह्या बुर्जावरती होणार पुढे मारा जाऊ शकत नाही. शिवाजीमध्ये वापर खास किल्ल्याचा नेव्हीसाठी वापर केला नेव्ही फोर्ट तर 16 नेव्ही स्थापन केली. तर तुम्हाला गावात ते पोलीस स्टँड लागलं बघा त्या डोंगराजवळ समोर. मग त्या ठिकाणी आपली आता पण आरमारी गोदी आहे कारण गोदी म्हणजे डॉकी आहे कारण गोदीची लांबी 355 त्यामुळे 200 फूट रुंदी आहे. आता त्यावेळी आपल्या सैनिकांची जहाजं म्हणजे नावी 700 जहाजं लढावं लक्षात ठेवा. तिकाटी मचवा पगाड गुराब तारू गलबत नारायणपाल म्हणून जहाज होतं एका बोटीवर 60 टो होते 60 टो. किल्ल्याची भोवती 100 बोटी सज्ज असायची. आता एक खाडी आहे ते पाठी अरबी समुद्र आहे. मग तिकडे ब्रिटिश येणार आपल्या सैनिकाकडे लपून बसायचे कारण ब्रिटिशांनी पुढे झाले जायचे आणि पाठीवर घेरा काढायचा. म्हणून तो इंग्रज घेरी आहे हे जंगी खालून तुम्हाला काय दिसलं होतं बघा. हा गन पॉईंट वर डायरेक्ट गेटवर आहे बघा. इथून बघा पावती पडल्यात तिकडे डायरेक्ट गेटवर नेम चुकणार नाही बघा निशाणं चुकणार नाही जरा आपण बघा तिकडे आहे ना डायरेक्ट गेटवर आहे बघा. पिंकू नण्याला बघा. आता असंच थांबा या साईडला आणि मोबाईल द्या माझे म्हणजे किल्ल्याचा भाग येईल असता. आता बघा आपण इकडनं वरून जर बघितलं किती खोल भाग आहे बघा पण डायरेक्ट याला पाणी लागू नये या बुर्जाला. पण आता आपण 2 मिनिटात पाणी जाऊ खाली जाऊ शकतो भुयारी मार्गी. 1 मिनिट बघू द्या. कारण शत्रू समजत नव्हते मावळे कुठून आले लगेच त्याच्या खाली भुयारी मार्ग आहे बघा. आता आपण लगेच जाणार 2 मिनिटात फक्त. मग काय टेक्निक भारी वापरलेली आहे बघा. अरे एवढं उंचावर आहोत आता फिरून कसं 2 मिनिटात जाणार ते मग तिकडे आहे बघा भुयार मार्ग डायरेक्ट खाली ते रसन नेण्यासाठी मी बोटीतून माल तिकडनं आपला हा भाग दिसतो बघा गेल्यानंतर. राजा भोजच्या काळात 5 एकर बांधलेला बघा. या बांधकामी फरक आहे बघा. कारण राजा भोज म्हणजे भोपाळ तर राजून एकूण 16 किल्ले बांधले. कारण वासोटा किल्ले त्याने मला कोणत्या वासोटा अजिंक्य तारा चंदनगड वंदनगड पन्हाळगड विशाखला विजयकडे राजाने बांधला. हा वरचा बाली किल्ला गोल दिसतोय तो. शेवटपर्यंत कसं बाली किल्ल्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही कारण एकदा बाली किल्ला हातातून गेला गेला समजायचं शेवटचा पाय बाली किल्ल्याचा. आता मी तुम्हाला ते दारगोल कोठे दाखवलं ते मग धान्याचं कोठार दगडी बांधकाम बाहेरून किल्ल्याला वेढा पडला तर धान्य स्टॉक करून ठेवायचं म्हणजे पन्हाळ शिजवून कसा वेळा 6 महिने तो प्रकार. हा इकडे घोड्यांचा रस्ता बघा आणि आता आपण पॉईंट बघणार तो सेम पावन खिंड आहे काय फरक नाही जर आपण या गुरं येतात मामा इथे. मार्ग कुठे बघायला भेटत नाही डायरेक्ट खाली पाणी
जो उतरू शकतो त्यांनीच चालावे पुढच्या म्हणजे आपण आता किती उंचावर होतो लगेच 2 मिनिटात खालची खालची. फक्त आपण जरा तिथे थांबलो म्हणून पिंकू ही बघा इकडनं पिंकू ही गोष्टीतून लगेच तिकडे माल सप्लाय करायचा हे गोडावर गोदाम त्यावेळी कसं माल पासिंग करायचं ये आता उतरताना कसं तिरकस उतरायचं आडवा पाहिजे सरळ धरू नका नाहीतर स्लिप होणार हे बघा पायऱ्या पण आवडून जाईल सावकाश या. मी नाही येत या परत वरती यायचं आहे डबल व्यान पूर्ण आणि तुमच्या पाठीमागे तो दगड कट केलाय बघा मग तिकडनं भारून शत्रू आला ना तो दगड दिसतो मार्ग दिसत नाही आणि कसं मी ब्रिटिशकालीन बोटी वेगळ्या होत्या लांब नांगरपट्टी कारण इंग्लिशमध्ये कसं विसेप त्या तुटाव्या म्हणून हे दगड टाकून ठेवल्या नॅचरल समजा त्यांनी स्विमिंग केले तर कापायला पाहिजे कोरल्स आहेत ते बघा त्याला धार आहे भयंकर आपण ते कालू म्हणून खातो शिंपल्या एकदम डेंजर एकदम शार्प आहेत बघा म्हणून महाराजांना माहिती होतं ब्रिटिश घातक आहे म्हणून किल्ल्याच्या बाहेर समुद्रामध्ये पण भिंत बांधून ठेवले समुद्रात पण भिंत आहे अजून आहे तर आपल्या बोटी अशा फ्लॅट होत्या बघा आणि त्यांच्या नांगरहोडी खालून तुटायच्या म्हणून ते एक भिंत आतमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि फसवा किल्ला पाठीमागे आहे किल्ल्याच्या बाहेर दिसत नाही भिंत ती कारण त्यांच्या वेगळ्या होत्या इंग्लिशमध्ये विसेप म्हणजे नांगरहोडी खालून घासून तुटायच्या आपल्या अशा फ्लॅट समोर आता व्यायाम संपलेला आहे आता आपण जाणार दरबार मीटिंग घ्यायला बघा लगेच 2 मिनिटात आपण खालती आलो वाटलं पण नाही चला आता दरबार मध्ये हे आहे सदर सदर म्हणजे वेटिंग रूम बैठकीची जागा कारण अनोळखी जर व्यक्ती आली तर नावाची चौकोनी सोडायची थोडक्या अँटी कॅबिन मग इकडे ते कार्टून वगैरे बसेल इकडे सर्च वगैरे पूर्वी असं वरती ओपन नव्हतं की याच्यावर पण लाकडी छत होतं बघा ते पण त्या ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकलंय मग व्यापार म्हणले राज्यकर्ते बनले पण प्रत्येक वेळी या किल्ल्यावरती शिवाय महाराज नव्हते तर महाराजांचं कोण जांगळे मग कान्हो जांगळे तुळा जांगळे संभाज जांगळे आणि माना जांगळे नवी पिढी आता अलिबाग साईडला चालू आहे अलिबाग आणि बहुतेक सर्व नेव्हीमध्ये आहेत बघा जर काय किल्ल्यावरती कार्यक्रम असला रघु जांगळे किल्ल्यावरती आले नसतात आता इकडे सुटका झाली की नाही दरबार करून मोठा आहे बघा रायगडच्या वारी आहे दरबार या इकडे आतमध्ये मीटिंग रूम बंद बघितलं सरदार वगैरे बाहेर आले कसे काय लागलं तुम्हाला मेन प्रश्न पडला असेल शिवाजी महाराज या किल्ल्यावरती किती येऊन गेले महाराज मॅडम फक्त एकदाच येऊन गेले एक वेळा का त्यांनी असं वेळत नव्हतं आणि वेळ कसा असेल बघा की 300 मावळ्यांनी 360 किलो जिंकले आता वर्षात 365 दिवस प्रत्येक किल्ला त्यांनी भेट द्यायची होती जसे राजगड पन्हाळा कारण राजगड होती जुनी राजधानी रायगड नवीन ह्या महाराज दरबार हॉल तिकडे सिंहासन झाला होता तर इकडे कसं होतं लाकडी सिंहासन रायगडात 32 मन सिंहासन सोन्याचं मग 40 किलो 1 मन कारण 1280 किलो वन्या सिंहासन ते पण इंग्रजांनी लंपास केलं ज्यावेळी ह्या ठिकाणी इंग्रजांनी याला केला 1717 साली हे वरचं सर्व उद्ध्वस्त करून ठेवले वरून लाकडी चप्पड ओला आहेत लाकडी तुळे आता बघा एवढं ओपन असतो तुम्ही इथून जरी हळू बोलला त्या भिंती पण ऐकायला जातात आत्ता पण बघा घरी बोलायला आवाज येत नाही पण इकडे आवाज येतो बघा जाऊन तिकडे तो मधला थांबाय ना तिकडे थांबा लवकर आपली वेळ नाही खरं येऊन जाऊ नका थोडे बाकी साईडला थांबा इकडे या तुम्ही इकडे पायाखाली खड्डे आहेत पायाखाली खड्डे आहेत खड्डे आहेत पायाखाली जरा साईड आवाज बंद आता बघा तरी बोलो हा तुम्हाला ऐकायला तर उत्तर द्या थांबा 1 मिनिट त्यांचा आवाज येतोय जय भवानी जय भवानी तुम्ही नाही तिकडे जायला पाहिजे जरा थांबा 1 मिनिट थांबा
बोलू नका. थांबा आम्ही काय बोलू नका. हर हर महादेव. बघितलात किल्ला कसा वाटला? किल्ला कसा वाटला? बघितलात? म्हणजे मॅडम राजांची मीटिंग चालू असते वेळी त्याच्यामुळे काही तुदबुत चालू आहे शेवटपर्यंत कळतं. यालाच म्हणतात भिंतीला कान असतात. तो प्रकार इकडे आहे बघा. म्हणजे घरी बल लावायला येत नाही बघा पण इकडे आवाज येतोय. कॉलेजमध्ये आवाज येणार नाही. भूषण भूषण बांधायची घोड्यांची पागा. मग थोडक्यात हॉर्स टेबल, कार पार्किंग, हॉर्स पार्किंग. मग इकडे घोडे बांधून मिटिंग हॉलला जायचे. पण त्यावेळेस सर आपल्याला घोड्यांची जास्ती गरज नव्हती कारण समुद्रात जास्ती लढाया होत होतो की जेवढे बुरुज तेवढे घोडे. समजा अमेरिकेत जर घोडा पण आतमध्ये घेऊन आला तर त्याला आतला भाग दाखवायचा इथून रिटर्न पाठवायचं नाही तर काही धाड टाकणार. आता मग मी मला पायऱ्या उंच दाखवल्या. मी का बोललो डच इंग्रज पोलची उंच होते टॉल होते पायऱ्या उंच होत्या. अंग्रेजकालीन आपल्या सैनिकांच्या बायका किती उंच होत्या. तुळशीवृंदावन तुमच्या पाठीमागे काय ते बघ समोर तुळशीवृंदावन किती हायटेड आहे बघा. आता फॅमिलीत त्यांची उंची पुरत नाही खरं सांगायचं म्हणजे. हे म्हणजे आंगड्यांच्या राणी सैनिकांच्या सोल्जर श्रीमंतच्या राणी नव्हे ती महाराजांची 8 राणी. 8 राणी म्हणजे 6 राणी राजेवर व्हायचं सोयरी करायचं मेन पाऊल. कारण एक राणी गेली की नाही सर्व मावळ्यांना लढायची सोयरी करायचं. तो राणीमाल आहे. 3 पॅलेस तिकडे राणी याची पूजा करायची. आता आपल्या खाडीयोग संपला याचा समुद्र आला. या ते बीच वगैरे बघितलं मग बीच जवळ आहे बघा. त्यांच्या मम्मीला तिथे जवळ आहे बीच आहे बघा. आता कुठे आता बीच एकदम जवळ आलं. पुढे बघ बेटा. आरामात सगळ्यांनी हा मावळे बीच आहे ना बीच. पाय